पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी हे स्वतंत्र लढणार आता हे जवळपास निश्चित झाले. तसं विधानही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू केलाय. आजपासूनच खऱ्या अर्थाने या प्रचाराला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कासारवाडी परिसरातून मंदिरात जाऊन देवदर्शन करत या प्रचाराचा शुभारंभ केलाय. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल. भाई, काय सांगाल, आजपासूनच तुम्ही प्रचाराला सुरुवात केली असं म्हणता येईल का? हो, असं म्हणता येईल, कारण वेळ अवधी खूप कमी आहे. आपण पाहिलं असेल की परवा ज्यावेळेला रविवारी निवडणूक जाहीर झाला, अचानकपणे कोणालाच वाटलं नव्हतं की इतका कमी अवधी मिळेल. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ताबडतोब अजितदादांनी सकाळी 12 होस्टेलला सर्वांच्या मुलाखती घेतल्या. पिंपरी चिंचवड शहराचे साधारणतः 12 तास, सलग 12 तास दादा अगदी जेवायला पण उठले नाही आणि त्यांनी सर्व मुलाखती घेतल्या. आणि त्या हिशोबाने आता गुरुवार आज शुभ दिवस असल्यामुळे कासोड ग्रामस्थ, ग्रामदेवता आणि इथले सर्व जे काही मंडळ आहे, तिथले गणपती मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे, तर साईबाबाचं मंदिर आहे, भैरवनाथाचं मंदिर आहे, तर देवांचे दर्शन घेऊन आजच्या शुभदिनी आम्ही जेवढे इच्छुक आहोत नवे जुने सर्व एकत्र येऊन आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे. कारण वेळ कमी आहे, त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आम्हाला. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आम्हाला झेंडा फडकवायचा आहे. त्या अनुषंगाने या शहराचा अध्यक्ष या नात्याने मी ही सुरुवात केलेली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पिंपरी चिंचवड शहरात सत्ता आणायची असेल तर अनेक जे स्थानिक इथले पक्ष आहेत, काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट आणि त्याचबरोबर मनसे यांच्याशी सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती समोर येते. आणि कितपत त्या चर्चेमध्ये तथ्य असे कुठल्याही युतीचा किंवा दुसरा इतर पक्षाचा तसा आमच्याकडे काही प्रस्ताव आलेला नाही. परंतु इंडिव्हिज्युअलरित्या या शहरातले खासदार सन्माननीय श्रीरंगप्पा बारणे यांच्यासोबत आमच्या 2 बैठका झालेल्या आहेत. सध्या दिल्लीमध्ये हाऊस चालू असल्यामुळे ते दिल्लीत आहे, शनिवारी ते येणार आहेत आणि अंतिम चर्चा होऊन त्याच्यावर आम्ही निर्णय घेणार आहोत. त्याचबरोबर आदरणीय शरद पवार साहेबांचा पण त्यांच्या अध्यक्षाकडनं प्रस्ताव आलेला आहे, त्यावरही विचारविनिमय आमचा होत आहे. आणि आज सकाळीच काँग्रेस आहे ते जे मनोज कांबळे आहेत, त्या मनोज कांबळेंनी साधारणतः 20 सीटची त्यांनी मागणी केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना जातीयवादी पक्ष दूर ठेवण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी अशा पद्धतीने त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांनी प्रस्ताव दिला आहे, परंतु त्या प्रस्तावावर अंतिम निर्णय हा आदरणीय अजितदादा पवार तटकरे साहेब घेतील. त्यामुळे त्यांच्यासमोर जे आलेलं पत्र आहे ते ठेवणार आहे. त्यांनी 20 जागा मागितलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा निर्णय काय, अंतिम निर्णय घ्यायचा तो अजितदादा घेतील. एकीकडे शिवसेनाही तुमच्या सोबत येते, काँग्रेसही सोबत येते, त्याचबरोबर शिंदे गटही आहे. या जागांची वाटाघाटी तुम्ही कशी करणार आहात, काय ठरवले? हा त्यांचा प्रस्ताव आलेला आहे, त्यामुळे साहजिकरित्या आम्ही ज्या ठिकाणी आमचा उमेदवार तुल्यबळ आहे, जिथं त्याला निवडून येण्याचे त्याचं मेरिट आहे, अर्थात त्यालाच आम्ही पहिलं प्राधान्य देणार. आणि वाटाघाटी करत असताना त्यांनी काय मागावं, आम्ही काय द्यावं किंवा त्यांनी काय घ्यावं, हा विषय ॲडजस्टमेंटचा आहे. ॲडजस्टमेंट झाली तरच पुढची संघटन होऊ शकतं. अर्थात जर संघटन झालं नाही तर तो प्रश्नच उद्भवत नाही. परंतु आमचाही प्रयत्न असा असणार आहे की समविचारी पक्षांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न आहेत. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी ही संभाव्य युती कितपत फायदेशीर ठरत असं तुम्हाला वाटतं? शेवटी विभाजनचा फायदा नेहमी विरोधकांना होत असतो, तर विभाजन होऊ नये हा एक आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. पण विभाजन वेगळ्या पद्धतीने बनवायचं. आता समजा आज इथे एवढे इच्छुक आहेत, उद्या ह्या इच्छुकांपैकी एखाद्याला तिकीट मिळणार आहे, बाकीच्या 4, 5, 6, 7 लोकांना थांबावं लागणार आहे. त्यातही काही लोक दुःखी होतात, काही लोक इतर पक्षात जातात, काही लोक अपक्ष उभं राहतात. अशा पद्धतीचं विभाजन होतं. पण तशा पद्धतीचं विभाजन होऊ नये म्हणून जनतेसमोर येताना आम्ही सर्वजण एकत्र आलोय की बाबा आम्ही दादांच्या पाठीशी आहोत, आम्ही घड्याळ चालणार आहोत. त्यामुळे ह्यापैकी जर आता मिळणार एकालाच आहे, न्याय एकाला मिळू शकतो, बाकीच्यांना थांबावं लागेल. त्यामुळे अशा पद्धतीने अजितदादांच्या हात बळकट करण्याच्या हिशोबाने, दादांना पूर्ण ताकद देण्याच्या हिशोबाने आमचे सर्वांचे प्रयत्न, कारण ह्या शहराला सर्व काही दादाने दिलेलं आहे, त्यामुळे त्याचं ऋण फेडण्याची ही संधी आहे. त्यामुळे आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आपण पाहिलं तर 2017 साली अजित पवारांचा हा बालेकिल्ला राष्ट्रवादीच्या हातून गेला आणि पुन्हा एक संधी आता या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाली आणि हा बालेकिल्ला पुन्हा आपल्या हाती घेण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.